नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील. आज माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. आज रविवार, तर आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं की आज काहीतरी ॲडव्हेंचरस करूया. तर त्यासाठीच निघालो आहे. तर बघतोय मित्राची वाट, तो कधी येतो आहे ते बघूया. मित्र कधी जमत आहेत आणि कधी आजच्या ॲडव्हेंचरला सुरुवात करतो आहे. स्टे ट्यून्ड. तर बघू शकता मित्रांनो, माझा पहिला मित्र आलेला आहे, अजय, सच्चा आशिक. आमच्या 8 जणांच्या मित्रांच्या ग्रुपमधला एक नमुना. तर आम्ही दोघं निघालो आता, अजय आणि मी. अजयला तर पिकअप केलं आहे, बाकीचे मित्र जमत आहेत. बघूया त्यांची नाक्यावर वाट. मित्रांनो, हा आहे आमचा गोवे नाका आणि हे माझं गाव. बघूया बाकीचे मित्र असते येत आहेत. तर अशा प्रकारे गँग आलेली आहे. आशिक. तर या टर्नकडे बघून तुम्हाला समजलं असेल की नक्की आपण भिवंडीतील कोणत्या ठिकाणी आलेलो आहोत. तो घे. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आम्ही आलेलो आहोत दिंडीगडावर. गाड्या वगैरे सगळं पार्क केलेलं आहेत. हर्षल, नुमान, जतीन, अजय. तर सर्व भिवंडीकरांना समजलंच असेल त्यांच्या आवडीचं ठिकाण, ते म्हणजे दिंडीगड. आज आम्ही दिंडीगडालाच ट्रेक करणार आहोत. बघूया रविवारची मजा. आम्ही सांगितलं होतं की आज आपल्याला पावसात भिजायचं, त्या रेनकोट वगैरे घेऊन येऊ नको, तरी पण रेनकोट घालून आलाय. हा बघा आमचा ओव्हर एक्सायटेड मित्र. 10 मीटरच्या अंतरावर भाई गाडीवर जाऊन बसलेला आहे. भाई चार्टर्ड अकाउंटंट आहे. बघा पोझिंग बघा, डेअरी बाहेर निघले त्याचा काही नाही. मित्रांनो, अर्धा टप्पा पण अजून क्रॉस नाही झालाय आणि हे पूर्ण थकलेले आहेत. अजून फक्त 25% आपण क्रॉस केलेला आहे. अजून 75% बाकी आहे. बघूया. याला जाम धावाची हाऊस होती. अजून फक्त 25% गेल्यावर भाई फुल घामाटले. माज उतरला. मित्रांनो, आमचा 50% क्रॉस करून झालेला आहे आणि आम्ही टोटल 7 ते 8 जण होतो. फक्त आता इथे 4च जण राहिलोत. सगळ्यांना फुल दम लागले. तुम्ही पब्लिक बघू शकता तुम्ही सगळे हवामानाचा आनंद घेत आहेत. फुल राज संडे व्ह्यू. इथली मुलं गर्दी बघा मित्रांनो, फुल गर्दी आहे आज. आणि हा खास करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा ट्रेक करण्यासाठी म्हणजे खूप लोक येतात, कारण की इथला नेचर इथे मन मोहून टाकणार आहे. आमचा बॉडी बिल्डर भाई जाम बाताकारी होता. जाव थकला. याचा तर सांगूनच फायदा नाही. गुलाबी टी शर्टवाल्याचं ओव्हर ॲक्टिंगचे दुकान आहे. मित्रांनो, जर असा क्लायमेट असेल ना आणि त्या क्लायमेटमध्ये जर मित्र जोडीला असतील तर त्याचा आनंद काय वेगळाच आहे. यो बघा आमचा येडा हरीश. ही बघा याची हालत बघा. जोश बघा भाईचा, पोरीचा आवाज ऐकल्यावर जोश. दमलं रे दमलं. बाईला मंदिर दिसलेलं आहे. हा बघा मंदिर. नुमान तिथेच जायचंय. नुमान तिथेच जायचंय. मित्रांनो, गर्दी बघा. आज रविवार आहे, त्या कारणाने बाईक्स बघा किती लागलेल्या आहेत. आपण आता बाहेरांची वाट बघत होता, दम घ्यायचा म्हणून मुद्दामून लेस बांधायची नाटकं करतो. बघा मित्रांनो, पब्लिक ते आपले पिंपळघरचे मित्र आहेत, नितीनदा, यश.
ये बघा, ये बड्या बड्या टँगर डाल के चाल रे. नुमान फक्त 2 मिनिटं पोचलो आपण. नुमान बस. अशा प्रकारे नुमान आता रिटायरमेंट घेतोय. फिरला दम बाईचा. हे बाकीचं पोचतान भिवंडी सिटी. याची कुणालची आतून फाटलेली आहे, फक्त वरून दाखवतोय की मी किती चढू शकतो. लावा, तुम्ही किती बी काही केलं ना तरी नुमानच्या पुढे नाही जाऊ शकत. लावा दाखवत. यो बघा, यो बघा झाडांच्या मागे लपले. दोघं एकाच सारखे दिसणारे प्राणी, एक बसलाय एक झोपलाय. कुंभमेळ्याच्या जत्रेत हरवले होते दोघं पण. मित्रांनो पोचलेलो आहे वर दिंडेश्वराच्या मंदिरात. घेऊया आपण दर्शन. नंदी महाराज. हे बघा मित्रांनो, फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत दिंडीगडाच्या एकदम वरच्या भागाला, जिथून आपल्याला पूर्ण भिवंडी दिसते. भिवंडीच नाही तर कल्याण साईडचा, डोंबिवली साईडचा पट्टा पण पूर्ण दिसतो. तर आज पाऊस नाही आहे. पाऊस जर असता ना तर धुकं इतकं असतं की कोणी दिसत नाही. वाटते तुला वरती पोचल्या आपल्याला मजा वाटतं, पण हे बाकीचं थकल्यान यांचा काय. भाई नुमान तर जाम खुश झाले वरती पोचल्यावर. पब्लिक बघा मित्रांनो. आमचा सस्तावाला राजीव आहे. 25 दिन में पैसा डबल. 25 दिन में साप उडल्या जी केसा डोक्यावरची. त्याच्या स्पीडवर मित्रांनो तुम्ही अंदाज लावू शकता की हवा किती जोरात चालू आहे. आणि इथे आल्यानंतर ना असं वाटतं की आपण डायरेक्ट झोपूनच जावं, एवढी थंड हवा इथे असते. दिंडीगड पूर्ण वरपर्यंत चढलो. आता चाललो आम्ही खाली. हर्षल लगेच घरात जायचं. आता मित्रांनो आम्हाला जायचं त्या पॉईंटला जो सगळ्यात आकर्षक पॉईंट आहे दिंडीगडाचा. इथे फोटो वगैरे काढण्यासाठी खूप मजा येते. चला तर जाऊया. अरे बाईला चढताना आवडा नको नको होला. आता उतराचा बोललं ते इच्छा उतरू असं रुमाल फिरवीत चालले. तुझा माज मोरले चढताना, आता उतरताना पावर दाखवू तुझी. अंगण मस्ती बघा. पहिले बाईला चरायला नको आता शहाणपणा बघा याची. असा तरफरशील ना उचलायला बी येणार नाही. हे आमचे सायंटिस्ट. मित्रांनो उतरायची वेळ आली आणि उतरायच्या वेळेला पाऊस आलेला आहे आणि खूप चांगलं वाटत आहे. वातावरण एकदम सुंदर आहे. ज्याची आम्ही कधीपासून वाट बघत होतो की पाणी पडेल, मस्त धुका येईल, पण ते काय अनुभव तर आलं नाही. शेवटी उतरताना आता आलेला आहे. बघूया पुढे जाऊन आपण त्या स्पॉटला जाणार जिथे खूप फोटो काढायला मजा येते. बघूया. पब्लिक बिग शो, आमचा बिग शो. त्या प्रकारे चाललेलं नेक्स्ट पॉईंटला. तिथे जाऊन काढूया मस्त फोटोज. त्याच्यानंतर जाऊया घरी. हे घरी गेल्यानंतर तिथं काय करायचं, नेक्स्ट प्लॅन काय आपला? हॉटेलला जायचं आहे का नाही? सर्वजण या स्पॉटकडे का येतात त्याचं विशेष कारण बघा. पब्लिक आणि व्ह्यू. खाली संपव ना आपण गाडीवर बसता. नाही संपव. काहीच बंद करा आता. खराब आज ऍक्च्युली पक्क फास्ट उतरत गेल्यान आम्ही दोघं राहिलो आता मगारी. शेवटला आलोय आपण व्हिडिओ एंडकडे. जाऊया. व्हिडिओ एंड नाही,
अजून एक प्लॅन आहे तो करूया कंप्लीट. शूटिंगचा एक्सपिरियन्स चालू आहे, फोटोशूट. तर मित्रांनो पोचलेलो आम्ही खाली. प्रशांत भावा तुझी जाम आठवण आली आम्हाला. तू येता येता बोलला काही वेळा नाही. नुमान थकला एकटा बिचारा तुझ्यासाठी. तर आता नेक्स्ट प्लॅन आहे आपला तो नेक्स्ट प्लॅन आपण हा नाही मोबाईल उडवला नाही. कुणाल नेक्स्ट प्लॅन काय आपला? कुठे तू बोल, कुठे जायचं? चला जाऊ हॉटेलला. वाव, नुमान कडून पार्टी आहे आज आपल्याला. म्हणून आपण जाऊ आता. नुमान प्रथमेश कडून भाऊ party. बोलल्यामुळे आम्ही जात आहे आज हॉटेलला. चालेल नक्कीच. पैसे प्रथमेश दादा भरणार, चालेल. हे होणार नाही. मित्रांनो आम्ही काढलेत आमच्या गाड्या आणि चाललो घराच्या दिशेला. घरी जाऊन नंतर आम्ही जाणार आहोत हॉटेलला. चला. तर मित्रांनो सेकंड प्लॅन आमचा झालेला हॉटेलचा. तर तिथेच आता चाललो आहे कोण दरबारलाच. हे आमची गँग असे आलेली आहे. दोघं जण कॅन्सल झालेत, ते हो दे मिस यू. आम्ही तर निघालो आहे, बाकीचे पण येत आहेत. नाही चायनीज नाही भाई, हॉटेललाच जायचं. चला. कोणगाव के ट्रॅफिक भाई. या तंदुऱ्या बघून तर तोंडाला पाणी सुटले. यो बघा, हॅपी हॅपी हॅपी. मित्रांनो आलेलो हॉटेलला आम्ही बसलो आणि ये इथं झोर घेतले नुसती सगळ्यावी नाही, प्रथमेश फक्त. यो नाही सुधारणार. अशा प्रकारे जेवण आलेलं आहे आणि नुमान दादा बसलेले आहेत, अजय दादा आणि प्रशांत दादा सोबत प्रथमेश दादा ताव सोबत. मारायचा ताव. तावाशिवाय दुसरा येत नाही यांना. आणि अशा प्रकारे ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का, काल वर्ल्ड कप जिंकला ना इंडिया. रोहित शर्मा बोलला जा बोलतो पार्टी करा मित्रांना. जे त्याने पैसे पाठवले, तंदुरी मागवले, चिकन भर्रा, काली मिरी आहे. या तुम्ही बी येत असाल तर सौसर खपल, टेन्शन नका घेऊ बस. तर मित्रांनो आजचा दिवस आमचा स्पेंड झालेला आहे. अशा प्रकारे चाललो आम्ही आता घरी. आता राहुल आले मला घरी सोडायला, पाऊस गेले. तर करूया आजचा पहिला ब्लॉग एंड. सो थँक्यू.